नमस्कार. महाराष्ट्रात एक अशी योजना आहे जी हजारो लोकांना दर महिन्याला आर्थिक आधार देते. पण तिचे नियम काय आहेत, फायदे नेमके कोणाला मिळतात? चला तर मग आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सगळं काही सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही संजय गांधी निराधार योजना नक्की आहे तरी काय? म्हणजे तिचा उद्देश काय आहे आणि ती कोणासाठी बनवली आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर ही योजना महाराष्ट्रातल्या त्या लोकांसाठी एक मोठा आधार आहे ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. म्हणजे बघा, या दिव्यांग व्यक्ती आहेत, निराधार महिला आहेत, गंभीर आजारांशी लढणारे लोक आहेत. या सगळ्यांना या योजनेतून दर महिन्याला आर्थिक मदत मिळते. चला तर मग आज आपण काय काय बघणार आहोत. आपण पाहूया या योजनेचा उद्देश काय आहे, कोण यासाठी अर्ज करू शकतं, पैसे किती मिळतात, कोणती कागदपत्र लागतात आणि हो, काही महत्त्वाचे नियम आणि त्यातले बदल सुद्धा समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की या योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळू शकतो. म्हणजे पात्रतेसाठी काही बेसिक निकष आहेत, 3 महत्त्वाचे निकष. तर हे 3 निकष कोणते आहेत? बघा, पहिला नियम म्हणजे अर्ज करणारी व्यक्ती कमीत कमी 15 वर्ष तरी महाराष्ट्रात राहिलेली पाहिजे. दुसरा नियम आहे वयाचा, वय 18 ते 65 वर्षांच्या आत असायला हवं. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, कुटुंबाचं एकूण उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या खाली असलं पाहिजे. आता दारिद्र्य रेषेखाली म्हणजे किती? तर बहुतेक अर्जदारांसाठी ही मर्यादा आहे वर्षाला 21,000 रुपये. म्हणजे जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा कमी असेल तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, दिव्यांग अर्जदारांसाठी मात्र सरकारनं थोडी सवलत दिली आहे. त्यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 21,000 नाही तर तब्बल 50,000 रुपये प्रतिवर्ष इतकी आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे जास्त दिव्यांग व्यक्ती या योजनेच्या कक्षेत येऊ शकतात. बरं, आता हे 3 मुख्य निकष तर झाले. पण थांबा, फक्त एवढं पुरेसं नाहीये. या 3 अटींसोबतच अर्जदार सरकारने ठरवलेल्या काही विशिष्ट गटांमध्ये मोडणारा असला पाहिजे. चला, आता हे गट नेमके कोणते आहेत तेच पाहूया. ही यादी पाहिली की या योजनेची व्याप्ती लक्षात येते. यात बघा, गंभीर दिव्यांग व्यक्ती आहेत ज्यांना किमान 40% दिव्यांगत्व आहे. मग टीबी, कॅन्सर, एड्स सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण आहेत. निराधार महिला, पुरुष, तृतीयपंथी, विधवा महिला ज्यांच्यासाठी रहिवासाची अट थोडी शिथिल केली आहे. घटस्फोटीत किंवा पतीने टाकून दिलेल्या महिला, मानवी तस्करीतून सुटका झालेल्या महिला, ज्यांचे पती तुरुंगात आहेत अशा महिला, किंवा 35शी उलटून गेली तरी लग्न न झालेल्या आणि निराधार असलेल्या महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंब आणि अगदी अनाथ मुलंसुद्धा, ज्यांना पालकांमार्फत हा लाभ मिळतो. म्हणजे बघा किती वेगवेगळ्या स्तरांच्या लोकांना ही योजना आधार देते. चला, पात्रता तर आपण समजून घेतली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे किती मिळतात? म्हणजे या योजनेतून आर्थिक मदत किती दिली जाते? चला बघूया. तर या योजनेतून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. हो, दरमहा 1,500 रुपये. ही रक्कम त्यांच्या रोजच्या गरजांसाठी नक्कीच एक मोठा आधार ठरते. आता हे जे 1,500 रुपये मिळतात ते येतात कुठून? यात निधी देण्याच्या 2 पद्धती आहेत. जे लाभार्थी फक्त राज्य सरकारच्या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना पूर्ण 1,500 रुपये राज्य सरकार देतं. पण काही लाभार्थी असेही आहेत जे केंद्राच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनांसाठी पण पात्र आहेत, जसं की विधवा किंवा दिव्यांग व्यक्ती, तर त्यांच्यासाठी हा निधी वाटून दिला जातो. आणि हे वाटप कसं होतं? तर बघा, केंद्राच्या योजनेतून येतात 300 रुपये आणि महाराष्ट्र सरकार त्यात आपला वाटा म्हणजे 1,200 रुपये टाकते. असे मिळून एकूण होतात 1,500 रुपये, जे दर महिन्याला लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात. म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही मदत पोचवतात. ओके, पात्रता कळली, पैसे किती मिळणार तेही कळलं. पण आता सगळ्यात कळीचा मुद्दा की आपली पात्रता सिद्ध कशी करायची, यासाठी कोणती कागदपत्र लागतात. कारण हा अर्ज प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. बघा, अर्ज करताना योग्य कागदपत्र देणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे दाखवण्यासाठी ग्रामसेवक किंवा तलाठ्याचा दाखला लागतो. वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड चालतं. उत्पन्नासाठी तहसीलदारांचा दाखला लागतो. तसंच दिव्यांग असाल तर सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट, गंभीर आजार असेल तर सरकारी हॉस्पिटलचं प्रमाणपत्र, विधवा असल्यास पतीचं मृत्यूचा दाखला, अशी प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट कागदपत्र लागतात. कागदपत्रांशिवाय या योजनेचे काही खास नियमसुद्धा आहेत जे आपल्याला माहीत असायलाच हवेत.
विशेषतः जेव्हा लाभार्थ्याच्या आयुष्यात काही बदल होतो तेव्हा हे नियम खूप महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. अर्जदाराला किती मुलं आहेत यावर कोणतीही अट नाही. पण जर कोणी दुसऱ्या सरकारी योजनेतून दर महिन्याला मदत घेत असेल तर मात्र ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्याचबरोबर अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी पोलीस रिपोर्टसारखा खास पुरावा लागतो. तर घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिलांना सुद्धा विशिष्ट प्रमाणपत्र सादर करावी लागतात. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की या योजनेची वयोमर्यादा तर 65 वर्ष आहे. मग 65 वर्ष पूर्ण झाल्यावर काय होतं? सरकार मदत देणं बंद करतं का? तर याचं उत्तर आहे नाही. मदत अजिबात थांबत नाही. आणि खरं सांगायचं तर हे या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ज्या क्षणी लाभार्थ्याचं वय 65 वर्ष पूर्ण होतं तेव्हा त्यांचं नाव आपोआप श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये हस्तांतरित होतं. म्हणजे काय? तर सरकारचा आधार कायम राहतो, फक्त योजनेचं नाव बदलतं. किती छान सोय आहे ही. आणि हो, जाता जाता एक शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा. जरी सगळ्या अटी पूर्ण झाल्या, सगळी कागदपत्र बरोबर असली तरीही अर्ज मंजूर करायचा की नाही याचा अंतिम अधिकार हा पूर्णपणे शासनाकडे असतो, हे लक्षात ठेवायला हवं. तर ही होती संजय गांधी निराधार योजनेची सविस्तर माहिती. पण या सगळ्याच्या शेवटी एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की अशा सर्वसमावेशक योजना ज्या समाजातल्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्यासाठी एक भक्कम सामाजिक सुरक्षा कवच कसं बनवतात यावर